विंटर स्पेशल अळीवाचे लाडू. कंबरदुखी, केस गळती किंवा स्त्रियांचे हार्मोनल इम्बॅलन्स किंवा बाळंतिणीसाठी सुद्धा हे अळीवाचे लाडू खूप उपयुक्त ठरतात. रेसिपीला आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी अळीव आपल्याला भिजवून घ्यायचे. एका बाउलमध्ये मी पाव कप अळीव घेतलेत. चांगले निवडून स्वच्छ करून घ्यायचे. त्यात काही केर कचरा असेल तर तो बाजूला काढायचा आहे. आणि अर्धा कप पाणी यामध्ये मी घेतलंय. इथे मी साधंच पाणी वापरले, रूम टेम्परेचर. जर तुमच्याकडे नारळाचं पाणी असेल किंवा दूध, तेही आपण इथे अर्धा कप वापरू शकतो. चमच्याने हलवून घ्यायचे. कधी कधी अळीव असेच वरती तरंगत राहतात, त्यामुळे आताच ते चमच्याने असे डिप करून घ्यायचे पाण्यात. आणि हे झाकून ठेवून अर्धा तास असेच भिजायला ठेवून द्यायचे. अळीव अर्धा तास भिजतायत तोवर बाकीचे साहित्य रेडी करून ठेवायचं. इथे मी 1 कप गूळ किसून घेतलाय आणि 1 मीडियम साईजचा नारळ इथे किसून घेतलेला आहे. अळीव बघा आता अर्धा तास झालेला आहे. व्यवस्थित पाण्यात भिजलेले आहेत. सगळं पाणी अळीवाने शोषून घेतलेलं आहे. आधी हे सगळं पातळ होतं, आता बघा घट्ट झालेलं आहे. असेच अळीव भिजले पाहिजेत. आता एक कढई घ्यायची. कढई हलकी गरम झाली की यामध्ये हे ओलं खोबरं घालायचं आहे. आता या ओल्या खोबऱ्याचं प्रमाण म्हणजे 1 कप आहे. 1 कप पेक्षा थोडंसं 1-2 चमचे जास्त आहे. जर तुमची इच्छा असेल तर ओलं खोबरं सुद्धा वाढवू शकतो. फक्त हे 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायचंय. तूप वगैरे काही घालायचं नाही. असंच ड्राय रोस्ट करून घ्यायचंय. खोबरं आता फक्त 2 मिनिटं मी असंच परतवून घेतलं. आता त्यामध्ये घालायचं गूळ. गूळ 1 कप घेतलेला आहे मी. 1 कप गुळाने लाडू हे अगदी व्यवस्थित गोड होतात. पण अजून जास्त गोड हवा असेल तर त्या आपल्या आवडीप्रमाणे गूळ आपण वाढवू शकतो. गूळ घातलं की त्यामध्ये हे भिजवलेले अळीव सुद्धा घालायचे. आता हे चांगलं लो टू मीडियम फ्लेम वरती सतत परतवत राहायचंय गूळ विरघळेपर्यंत. सुरुवातीला थोडासा गॅस आपण वाढवू शकतो, पण जास्त वाढवू नका. त्यामुळे काय होईल, हे पटकन जळेल किंवा व्यवस्थित भाजलं जाणार नाही. खोबऱ्याचा रंग सुद्धा बदलू शकतो. त्यामुळे सुरुवातीला फक्त 2 ते 3 मिनिटं आपण गॅस हा थोडासा वाढवू शकतो. त्यानंतर पूर्ण प्रोसेस ही लो टू मीडियम फ्लेम वरतीच करायची आहे. असं परतवताना हळूहळू गूळ सुद्धा असं चमच्याने स्मॅश करून घ्यायचा, म्हणजे पटकन विरघळला जाईल. आपण एकदम लो टू मीडियम फ्लेम वरती करतो, त्यामुळे या प्रोसेसला थोडा वेळ लागू शकतो. पण अशा प्रकारे लो टू मीडियम फ्लेम वरती केल्यावरती ना सगळा गूळ अगदी व्यवस्थित विरघळतो आणि अजिबात हे जे मिश्रण आहे ते जळत नाही आणि लाडू सुद्धा छान होतात. 2 मिनिटं हे परतवून झालं की आता हे फक्त 1 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. एक मिनिटानंतर झाकण काढायचं आणि पुन्हा हलवायचं. अशीच ही प्रोसेस रिपीट करायची. 2-3 मिनिटं परतवायचं आणि पुन्हा 1 मिनिट असं झाकून ठेवायचं. झाकून ठेवल्यामुळे ना जो गूळ आहे तो खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मुरतो. त्यामुळे संपूर्ण लाडू असा अगदी व्यवस्थित गोडसर होतो. बघू शकता गूळ आता व्यवस्थित विरघळलाय. आधीपेक्षा हे मिश्रण थोडंसं मॉइस्ट झालंय, एकदम ड्राय नाहीये. आता आणखी थोडा वेळ हे मिश्रण असंच परतवून घ्यायचंय, थोडासा एक गोळा होईपर्यंत. एकदम असा गोळा होणार नाही, पण बऱ्यापैकी हलका गोळा तयार होतो.
अळीव, खोबरं आणि गुळ हे सगळं एकजीव झालेलं आहे आणि ह्याचा हलका गोळा सुद्धा तयार व्हायला लागलेला आहे. गुळ सुद्धा अगदी व्यवस्थित सगळा विरघळला गेलेला आहे. आणखी 1 मिनिटभर परतवून गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण दुसऱ्या ताटात काढून घ्यायचं. लाडूचं सगळं मिश्रण मी एका ताटात काढून घेतलेलं आहे आणि अजिबात जास्त थंड करून घ्यायचं नाहीये. यावर आता थोडंसं जायफळ किसून घेते. वेलची पावडर सुद्धा असेल तर तुम्ही घालू शकता. मी फक्त आता जायफळच घालते. आणि चमच्यानेच हे सगळं जायफळ मिक्स करून घ्यायचे, कारण हे आता मिश्रण अजूनही गरम आहे आणि गरम गरम असतानाच याचे लाडू वळून घ्यायचे किंवा हलकं कोमट करून घेऊ शकता, पण अगदी थंड करू नका. आपल्याला जेवढे लहान मोठे लाडू हवे असतील आपल्या चॉईस प्रमाणे तसे लाडू वळायचे. हे लाडू अगदी सॉफ्ट होतात. अशाच प्रकारे सगळे लाडू मी आता वळून घेते. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने अळीवाचे लाडू तयार. तुम्ही सुद्धा हे लाडू नक्की करून बघा आणि कसे होतात हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.